वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबा, गीतेमध्ये धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न विचारला आणि अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारला. संजयाला तर धृतराष्ट्रानं एकच प्रश्न विचारला, परंतु अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला अनेक प्रश्न विचारले. तर हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत अवघड वाटणारे आहेत. परावर शक्तीचा स्वीकार करून विचारलेले प्रश्न आहेत ते. नुसते आवर शक्तीधारक परमेश्वराला त्याची उत्तरं देता नसते. नुसतं पर शक्तीधारक परमेश्वराला त्याची उत्तरं द्यायला अवघड पडलं असतं. परंतु श्रीकृष्ण महाराजांना परावर शक्तीचा स्वीकार करून त्याची उत्तर दिली. आपल्याला कधी न पडणारे प्रश्न, आपल्या मनात कधी न येणारे जे प्रश्न आहेत ते अर्जुनाने विचारले आणि ते प्रश्न हजारो वर्षे झाले, पण विज्ञानाच्या शक्तीवर, विज्ञानाच्या कसावर उतरणारे प्रश्न आहेत. अजून बी तुम्ही जर पाहिलं तर वैज्ञानिक दृष्टीतून आज बी ते खरे ठरतात. श्रीकृष्ण महाराजांना विचारलं, अर्जुनाने विचारलं, देवा म्हणजे स्थितप्रज्ञाशी का भाषा, म्हणजे स्थितप्रज्ञ माणसाचे रक्षण काय, आज बी ते आपल्याला लागू पडतात. आज बी ते उत्तर दिलेलं उत्तर आज बी आपल्याला लागू पडते. विज्ञानाच्या कसावर तुम्ही तपासून पहा, घासून पहा विज्ञानाच्या कसावर, तरी ते तुम्हाला आपल्याला ते खरं ठरतं आहे. ते म्हणलं की स्थितप्रज्ञाशी का भाषा, म्हणजे तो माणूस एकाग्र ज्याचं मन झालं आहे तो माणूस कसा बोलतो. स्थितप्रज्ञाशी का भाषा समाधीस्थ केशव स्थितधी किम प्रभासित किंवा स्थित ऊर्जेत. तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो. चांगला माणूस आणि वाईट माणूस, वाईट माणूस कसा वागतो याचंच अनुकरण आपण करत असतो. चांगला माणूस कसा वागतो, चांगला माणूस कोण, तो कसा बोलतो, कसा चालतो याचा आपण कधी विचार करत नाही. पण त्याचा विचार अर्जुनानं केला. आणि अर्जुन म्हणतो की बाबा तो माणूस कसा चालतो की जेणेकरून मला तसं चालतं आहे, जेणेकरून मी तसा करू शकेल, मी बोलू शकेल, मी स्थितप्रज्ञ होऊ शकेल, माझं मन एकाग्र होऊ शकेल, असं विचार करून अर्जुनानं श्रीकृष्ण महाराज जगलं. आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याला तसाच खंबीरपणे आणि सडेतोडपणे प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणजे अर्जुना, प्रजेहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगता. जो माणूस आपल्या मनातल्या सर्व कामना सोडून देतो, प्रजेहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगता आणि आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञेच्छेदोच्छ. आणि जो परमेश्वर चिंतनामध्ये गढून राहतो तो माणूस खरा आहे, त्याचं मन एकाग्र झाले म्हणून समजा. माझ्या बाबा, आज मी तुम्ही विज्ञानाच्या कसावर तपासून पहा. आजचे साधू संत आहेत आणि संसारिक लोक आहेत. संसारिक लोकांचं मन ठिकाण्यावर आहे का, आणि संसारिक लोकांना कळत आहे का काही. अहो, भ्रष्टाचार करणारे लोक आहेत, त्याला संतांनी सांगितलं की बाबा हे जे तुमच्या घरी धन येतं आहे, तुमच्या घरी जे सुख तुम्हाला वाटते, सुख आलं आमच्या घरी, पण ते सुख लिहून दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जाते, असं त्यांनी सांगितलं. की तुमच्या घरी ते येतं आहे तर दुःख येतं आहे, परंतु सुखाचं शर्ट घालून येते. तुम्हाला वाटतं ते सुख, पण ते सुख नसतंय, ते असते दुःख. तर असा हे विज्ञानाच्या कसावर आपण जर तपासून पाहिलं तर आज बी खरं ठरणारं उत्तर येते.
तर परमेश्वराच्या चिंतनामध्ये संत तुकाराम घडून राहिले, संत ज्ञानेश्वर घडून राहिले. त्यांनी संसाराचे आसक्ती, संसाराबद्दल कधीही विचार केला नाही. संत ज्ञानेश्वरानंतर लग्नच केलं नाही. संत तुकारामाचं लग्न झालं, पण त्याने कधीही त्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही. कधीही म्हणजे त्यांचा जो व्यवहार आहे, तो व्यवहार त्यांनी कधीही पैसा कमवू, लोकायला बुडू, लोकांचं अहित करून आपला संसार धड करू, असं कधीही त्यांनी केलं नाही. आणि ती गोष्ट आज बी लागू पडते. आज बी तसा माणूस जर वागू लागला तर त्याला अगदी विनामूल्य लोक निवडून देतात, चांगल्या जागेवर बसवितात. आजकालचे लोक बसवितील असं काही गॅरंटी नाही. आजकाल लोक बिकाऊ झाले. आजकाल लोक म्हणजे मतं पण विकायले. तर म्हणजे आज 1990 हा जो कालखंड होता, म्हणजे 2000 पूर्वीचा, त्यावेळेस मात्र लोक चांगल्या माणसालाच निवडून देत होते. आज पैशावाल्याला देतात ते निवडून, आणि तो चांगला माणूस चांगलीच कामं करायचा. आमचा जिंतूर तालुका हे गंगाखेड तालुका आहे, तिथं तो माणूस होता. तो किती वाऱ्या तरी निवडून आला, त्याच्या घरी काही नव्हतं, तरी जनता त्याला ज्ञानोबा मुंढे नावाचा माणूस होता, ज्ञानोबा गायकवाड नावाचा माणूस होता. कितीतरी वेळेस लोकांना त्याला निवडून दिले. हे असे स्थितप्रज्ञ लोक आहेत. म्हणजे पैसा बघून यांचं मन विचलित होत नाही. पण आजकाल सगळ्याचंच विचलित होतं आहे. मग तसं विचलित न होणं म्हणजे मन एकाग्र असणं, म्हणजेच तो माणूस स्थितप्रज्ञ असतो. तर तो स्थितप्रज्ञ माणूसाची गरज आज बी आहे, नेहमीच राहणार स्थितप्रज्ञ माणसाची गरज. आणि ते श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात, अर्जुना, की दुःखामध्ये जो दुःखी होत नाही, दुःखे सोडून दिगणे म्हणा, सुखे सोडून स्पृहा. दुःखात दुःखी होत नाही, सुखामध्ये म्हणजे हुरळून जात नाही. सुख आलं तर दुःख आलं तर दुःखी नाही होत. दुःख आणि सुख हे खोटे येतो. दुःख खोटं आहे, सुख खोटं आहे. ज्यावेळेस आपण तामत होतो त्यावेळेस आपल्याला सुख दुःख होतं का? नाही. ज्यावेळेस आपल्याला ह्या अनादी इकडं आणलं जग प्रपंचात, आणि अज्ञान अन्यथामुळं अन्यथा ज्ञान आलं, अन्यथा ज्ञानामुळं आदिमुळं लागलं, आणि आदिमुळामुळं हे सुखदुःख ग्राहकता आली. बाकी एरवी आपल्याला सुखदुःख नाही. सुखदुःख खोटं आहे. एखादा माणूस जर मुंबईला किंवा अमेरिकेला आहे, नोकरीला आहे, त्याची आई जर इकडं भारतात वारली, त्याला समजलंच नाही, तर त्याला दुःख होईल का? नाही होणार. पण ज्यावेळेस कळण त्याला की बाबा आई वारली माझी, त्या मग त्याला दुःख होईल. तर मग हे दुःख खोटं आहे, आणि आपण जे सुख भोगतो ते बी खोटं आहे, खरं नाही ते. पण तरी आपलं मन आपण त्याला ग्राहकत्व करतो, त्याला ओढून घेतो आपल्याला. ते नाही, ते खरं नाही, पण आपण त्याला ओढून घेतो. आणि हे ओढून न घेणारा माणूस म्हणजे तो स्थितप्रज्ञ आहे. आपल्या हातात काही नाही. आपल्या हातात आपल्या ताटातला घास, ताटातला जाऊ द्या, आपल्या हातातला घास आपल्या पोटात जाईल एवढी देखील आपली सत्ता नाही. आपल्या हातात नाही ते. आपल्या हातात एकच आहे की परमेश्वराचं चिंतन करणं. मात्र मरेपर्यंत तुम्ही परमेश्वराचं चिंतन करू शकता. मरेपर्यंत परमेश्वराचं फक्त एकच गोष्ट आपल्या हातात येते, म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणे. आणि तेच करत नाहीत आपण, आणि तेच केलं पाहिजे आपण, पण ते करत नाहीत. त्यामुळं तर संत ज्ञानेश्वर म्हणले की नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. पण खरा परमेश्वर त्यांच्याजवळ आहे, लक्ष्मी वल्लभच आहे जवळ. आणि मग ते म्हणले की बाबा तुम्ही इकडं जाता तिकडं जाता, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, आणि चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ आहे. तो स्थितप्रज्ञ पाहिजे माणूस. तो संसारात बी स्थितप्रज्ञ पाहिजे. संसार त्याला करता आला पाहिजे चांगला, आणि परमार्थ बी करता आला पाहिजे. परमार्थात बी चित्त एका ठिकाणावर पाहिजे, स्थितप्रज्ञ पाहिजे माणूस तो. आणि परमार्थात बी स्थितप्रज्ञ पाहिजे, आणि संसारात बी स्थितप्रज्ञ पाहिजे. संसारात तो जर अशा भ्रष्टाचार करू लागला तर केव्हा त्याला जेलात जाऊन बसावं लागेल याची काही गॅरंटी नाही. बसले किती लोक, नेते लोक मला जाऊन बसले, बाहेर आले. म्हणजे असं होतं. हे जर स्थितप्रज्ञ राहिले नाही तर मग आज बी ह्या विज्ञानाच्या कसावर जर आपण उतरून घासून पाहिलं
तर हे श्रीकृष्ण महाराजांनी दिलेलं उत्तर आणि अर्जुनाने विचारलेला प्रश्न हा आज बी आपल्या फायद्याचा आणि ठरू शकतो. सगळेच प्रश्न फायद्याचे ठरू शकतात आपले. आपण त्याप्रमाणे वागलो, त्याप्रमाणे जर आपली वर्तणूक ठेवली तर आपलं जीवन सुखकर सुलभ व्हायला काहीच वेळ लागत नाही. पण आपण त्या गीतेकडे बघत नाहीत. ते तिथले काय विचारलंय, काय अर्जुनाचं मन काय आहे, श्रीकृष्ण महाराजाचं मत काय आहे, हे आपण कधी बघत नाही. ते बघायला पाहिजे आणि त्याला विज्ञानाच्या कशावर तुम्ही तपासून पहा आणि नंतर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवा. तुमचा फायदा तुमचं निश्चितच तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण ते तसं करत नाहीत. श्रीकृष्ण महाराज अर्जुन म्हणतो की तो माणूस कसा वागतो, कसा बोलतो. मग खरा माणूस कसा बोलतो, खरा बोलतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो असं आपण बघत नाहीत, त्याच्याकडे जात नाहीत, त्यांच्याप्रमाणे वागत नाही. देवानं सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सांगितले की ज्ञाता विरक्ताचा संघ घ्यायचे. कोणाचा संघ करा? जो ज्ञानी आहे आणि विरक्त बी. तो ज्ञानी असून विरक्त नाही, नका करू. जो विरक्त असून ज्ञानी नाही, त्याचा नका करू. तर कोणाचा करा? ज्ञाता विरक्ताचा म्हणजे स्थितप्रज्ञाचा संघ करा. मग जेणेकरून तुम्हाला बी ते गुण तुमच्यात येतील आणि तुम्ही बी स्थितप्रज्ञ होण्याच्या मार्गाला लागतात. हो, त्यामुळं आपण हे स्थितप्रज्ञ होण्याच्या मार्गाला आपण लागलो पाहिजेत. आपण स्थितप्रज्ञ झालो पाहिजेत आणि आपण दुःखात दुःखी, सुखात सुखी आपण कधीच व्हायला न पाहिजे. हां, मग असं नाही की मग आपल्या घरी काही वाईट झालं ना आपण सुख मानवतो, असं नाही. परंतु तेवढं दुःख मानू नका आणि दुःख न मानता परमेश्वराचं चिंतनाला विसरू नका आणि परमेश्वर मनातल्या सगळ्या कामना सोडून प्रजा हाती आता कामा सर्वान पार्थ म्हणत होतात. मनातल्या सगळ्या कामना सोडून द्या आणि त्या काय प्रजा हाती आता कामान सर्वान पार्थ म्हणत होता. आत्मने आत्मना तुष्ट परमेश्वराच्या चिंतनात घडून राहा. तुमचा फायदा झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. हा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुनानं हा जो प्रश्न आहे हा दिलेलं उत्तर आहे श्रीकृष्ण महाराजानं. हे चिरकाळ जशाला तसं राहणार आहे. चिरकाळ त्याचा फायदा लोकांना होणार आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घ्या, आम्ही घेऊ आणि आपलं जीवन भलं करू. भलं करू असं माझं मत आहे आणि त्याप्रमाणे आपण हे गीता वाचाल आणि गीतेमध्ये काय सांगितलं हे समजून घ्याल आणि आपल्या जीवनामध्ये उतराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.